खूप महिन्यापासून वर्षापासून याचा विचार करत होतो की बर्डी आणि महाल हे बघत होतो, मित्र राहतात तिथे, ते हॉटेल्सचं काम करतात आणि त्यांना व्यवस्थित सोय नाही होती, म्हणून मी हा उपक्रम राबवला आणि त्यांच्यासाठी हॉटेल लोकांसाठी व्यवस्था करतो. इथे 102 दुकानं आहे, पण दुसरा वेंचर जो चालू होईल माझा तिथे 350 ते 400 दुकानं राहतील आणि तो लवकरात लवकर 1-1.5 महिन्यामध्ये मी सुरू करणार आहे. महाललाही हॉकर झोन होता आणि फिका बर्डीला हॉकर झोन होता, खूप जुना होता. आता इथे तुम्हाला परमानंट मिळालेला आहे? नाही, असं परमानंट तर नाही आहे, पण जोपर्यंत आहे तोपर्यंत तर खुशीनं आम्ही पैसे कमवू. इथे सुरुवात झालेली आहे. भाऊ ही सांगा, तुमच्या डोक्यात ही संकल्पना कशी आली की जेणेकरून 100-150 तुम्ही दुकानधारकांना एक जागा मिळवून दिली? मी खूप वर्षापासून असाच म्हणजे रात्री मित्रांसोबत बसत राहत होतो, तेव्हा त्यांना म्हणत होतो असंच मजाकीमध्ये की बाबा तुम लोगों को मैं पक्की दुकानें मैंने सर के नीचे छत दूंगा करके, तो मजाक उड़ाते थे. फिर एक दिन हम लोग 29 दिसंबर 2024 को पचमढ़ी गए थे. मेरे एक दोस्त ने बोला कि हेलीकॉप्टर खरीदना है, हेलीकॉप्टर खरीदने के लिए मेहनत करना पड़ेगा. तो बस फिर मैं उस दिन दिमाग में ला लिया और ये मेहनत पर लग गया और इन लोगों को ये वेंचर खड़ा करके दिया. हो, आणि या उपक्रमाला तुम्हाला कोणाकोणाची साथ मिळाली? या उपक्रमाला हे जे हॉकर्स लोक आहे, गोपी आंबोरे, दया पराते, रवि ठाकूर, एजाज भाई, महालवाले, आणखी त्यांना हमारे चाचा एक रज्जाक कुरैशी जी वो भी है और बहुत सारे सभी लोगों ने साथ दिए मुझे और सभी लोग सहयोग कर रहे हैं. फॅशन शोच्या उद्घाटनाला रिंकू राजगुरू एक अभिनेत्री आली आहे, कसं वाटते तुम्हाला? छान वाटलं. नाही, ही महाराष्ट्राची आहे, आपली मुलगी आहे, महाराष्ट्राची मुलगी आहे, म्हणून आम्ही विचार केला की तिचे फॉलोअर्स जास्त आहे, लोक खूप आवड करतात त्यांची, म्हणून त्यांना बोलवण्यात आलं. ओके, ठीक आहे.